जोराचा आवाज इकडे नाही येत काय ओके. राम कृष्ण हरी कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे सुंदर ते झाड उभे बेटेवरी सुंदर ते ध्यान 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 उभे बेटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर टाळ वाजवा टाळ हार गळा कासे पीतांबर आवड निरांतर हे चिधान आवड निरंतर हे चिधान आवड निरंतर हे चिधान तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा टाळ वाजवा टाळ 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 वाजवा उड्या नका वाजवू त्या सुख झाले ओ साजनीला बरवा माधव बरवा बरवा माधव बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा हरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा
माधव बरवा बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा हा सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवी वारा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवी वारा सर्व सुखा ते आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवटात भाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड आलो निजाच्या माहेरा 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 भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा मागेला तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी तुका म्हणवाने गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा
वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा आला निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा विठोबा रखुमाई 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 विठोबा हरी हरी विठोबा रखुमाई शेवट तो भला 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 भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटे रखुमाईच्या वरा बेटे रखुमाई वरा बेटे रखुमाईच्या वरा बेटे रखुमाईच्या
बेटे रखो माईचा बेटे रखो माई बेटी रखो माईचा बेटी रखो माईचा बराबरा बेटे रखो माईचा बेटे रखो माईचा बरा बेटे रखो माईचा बरा बेटे रखो माईचा बरा बेटे रखो माईचा बरा आलो निगा चा माहेरा आलो निगा चा माहेरा भेटी रखो माईचा वरा वरा भेटी रखो माईचा भेटी ना भेटे रखो माईचा विठ्ठल 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 चला विठ्ठल चला विठ्ठल चला विठ्ठल पुण्याकरी चला विठ्ठला
विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 हरी 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 विठाल 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 बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव विठ्ठल 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 शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची हरी हरी लुटकंटे कृपा गाणे कथेचा बाबाजी सद्गुरु दास होता सद्गुरु दास सोका बाबाजी सद्गुरु दास सोका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी हे पुढे दे माझे मना शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीच्या द्वारा नामचिंतनाच्या द्वारा भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये झालेली समस्या निवृत्ती स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल
अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून निफाड चांदवड तालुक्यातून शेजारच्याही अनेक विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचे थोर संत विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पवित्र पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदायाचे वारकरी शिक्षण संस्थेचे महान साधू संत श्रेष्ठ श्री गुरु प्रातस्मरणीय नत्थुसिंग महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पुण्यवान असलेला हा परिसर स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने या उगाव या नगरीमध्ये ज्यांचं जन्मगाव सारोळे खुर्द या गावातील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं वारकरी संप्रदायाच्या साधकाची निष्ठेने सेवा करणारं आणि भगवान श्री दत्तात्रय महाराजांची अत्यंत निष्ठेने सेवा करणारं भक्ती करणारं वारकरी व्यक्तिमत्व वैकुंठवासी हरिभक्ती परायण आदरणीय मनोहरजी नारायणराव भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि त्यांचे सुपुत्र वैकुंठवासी आदरणीय विजयजी मनोहरजी भोसले या पिता पुत्रांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज अत्यंत पवित्र अशा मंगलमय अशा स्वाभाविक आनंद ऊर्जा प्रदान करणाऱ्या अशा पवित्र दिवशी म्हणजे भगवान अवधूत योगी योगीराज भगवान श्री दत्तात्रयांच्या जयंतीच्या दिवशी आज या पुण्यस्मरणाचा सुयोग प्राप्त झालेला आहे. सारोळे खुर्द हिंगलाज नगर खेडे उगाव आणि या पूर्ण परिसरातून आपण इथे उपस्थित आहोत. भोसले परिवाराच्या द्वारा भोसले परिवाराचा आणि ज्यांचा रक्ताचा नात्याचा संबंध आहे आणि ज्यांचा आणि माझा वारकरी संप्रदायाचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे असे आमचे परमार्थिक स्नेही गुरुबंधू हरिभक्ती परायण आदरणीय किरण महाराज यांच्या प्रेमामुळं त्यांच्या जबरदस्तीमुळं आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. वैकुंठवासी हरिभक्ती परायण मनोहरजी नारायण भोसले यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी सरस्वतीबाई मनोहरजी भोसले
त्यांच्या 2 भगिनी भीमाबाई आणि इंदुबाई, त्यांचे सुपुत्र आदरणीय मधुकरजी भोसले आणि बाळासाहेबजी भोसले, त्यांची सुकन्या सौभाग्यवती नंदाबाई मनोहरराव वडगुले, ज्यांचं दुसरं पुण्यस्मरण आहे म्हणजे त्यांचे सुपुत्र आदरणीय स्वर्गीय विजयराव मनोहरजी भोसले यांचे पटकन यांना बसवा बाजूला. हे विठ्ठला 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 स्वर्गीय विजयजी मनोहर भोसले यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी सरलाताई विजयराव भोसले, त्यांचे सुपुत्र आदरणीय गौरवजी आणि त्यांच्या 2 कन्या कल्याणीताई आणि कोमलताई, आणि यांचे नातू कृष्णाजी भोसले. हा संपूर्ण भोसले परिवार, जेवढं चिठ्ठीवर लिहून दिलं होतं तेवढं सगळं सांगितलंय. असा हा भोसले परिवार, वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा परिवार. या परिवाराचं मूळ म्हणजे मनोहरजी भोसले, आणि मी आल्यापासून ज्यांनी मला पोटभर जीव घातलं त्यांनी, आणि या परिवाराचा संप्रदायाचा ज्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे, आमचे शिवडीकर इथं उपस्थित आहेत, त्यांनी या परिवाराचं अर्थात भोसले परिवाराचं एक अत्यंत महत्त्वाचं असं स्थान, संप्रदायावर अत्यंत असलेलं प्रेम, भगवान श्री दत्तात्रयाची केलेली भक्ती या विषयाचं त्यांनी त्यांची माहिती माझ्यासमोर प्रगट केली. असा एक चांगला सुयोग आज या निमित्तानं इथे आलेला आहे. गौरवजी कृष्णाजी हे नातू यांच्या अथक परिश्रमामुळं, त्यांच्या आग्रहामुळं आणि किरण महाराज यांनी केलेल्या प्रेमामुळं आज इथे येण्याचं सौभाग्य लाभलंय. वारकरी संप्रदायातील संगीताच्या क्षेत्रातले बादशाह, संगीताच्या क्षेत्रातले गुरुजी, पूजनीय माझे अत्यंत जिवलग स्नेही, ज्यांचाने माझा गेली 30 वर्ष असा जिव्हाळ्याचा संबंध आहे, आणि 4 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेत त्यांच्याबरोबर राहण्याचा सुयोग मला प्राप्त झाला, असे माझे आदरणीय महेश्वर महाराज भगोरे गुरुजी, आज त्यांच्याही दर्शनाचा सुयोग या निमित्तानं प्राप्त झालेला आहे. त्यांना तितक्याच तोलामोलाची साथ देणारे त्यांचे शिष्य आणि माझे अत्यंत जिवलग मित्र भागवताचार्य आदरणीय गायनाचार्य आदरणीय माधव महाराज पैठणकरजी, तेही इथं उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या चरणी हरिभक्तीपरायण आदरणीय शुभम महाराज, आज त्यांचंही दर्शन या निमित्ताने घडलं, त्यांनाही मी प्रणाम करतो. माझे आदरणीय सचिन महाराज, बरोबर आहे ना, सचिन महाराज देशमानेजी आपली भावकी, त्यांचंही दर्शन आज घडलं. अत्यंत गोड असे दर्जेदार मृदंगाचार्य सोपान महाराज, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. विनेकरी वारकरी शिक्षण संस्थेतील बाल विद्यार्थी वृंद, अत्यंत दर्जेदार अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथं उपलब्ध आहे. याचे ऑपरेटर मालक आपल्यालाही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. नंतर परत कीर्तन ऐकायचं असलं तर साठवून ठेवण्यासाठी हा कॅमेरा पुढं लावलेला आहे, त्याची व्यवस्था बघणारे त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सगळा आनंद जर कुणामुळे येत असेल तर उद्योग सोडून, काम सोडून तुम्ही सगळेजण इथं आलात, म्हणून या सर्व श्रोत्यांना मी मनापासून वंदन करतो. माझ्या माता भगिनींना वंदन करतो. आणि संकल्पित वेळेमध्ये
म्हणजे राहिलेल्या एक 20 मिनिटामध्ये 20 मिनिटाची वेळ आपल्याला शिल्लक राहिलेली आहे आणि तेवढ्या 20 मिनिटामध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल थोडी छोटीशी विनंती आहे. कृष्णाजी गौरवजी आहेत का इथं? आहेत ना? माझी एक छोटी विनंती आहे, काही अवघड नाही, एक सोपं काम आहे माझं. इथं जे तरुण सगळे कीर्तन ऐकायला आलेले आहेत, जमलं तर बघा गड्या, मी रात्रभर प्रवास करून इथपर्यंत आलोय. हे जे सगळे आहेत ना, हे 20 ते 40 ऐका या वयोगटातले सगळे हे तरुण इकडं काय तिकडं, एक माझ्यासाठी इथं या, इथं माझ्यासाठी या. मी काही वर्गणी मागत नाही, इथं माझ्याजवळ या. या ज्यांना उठता येते अशा तरुणांनी या. बरं इथं या, इकडचे मागचे इथं माझ्या साऊंडच्या पुढे यायचं, असं माझ्याजवळ. आता जे पाठीमागं बसलेले आहेत त्याने एक 5-5 फूट आपल्या मधलं रान तेवढं भरून काढा ना. 5-5 फूट फक्त. उठता येत असेल तर, उठता येत असेल तर, नसेल उठतात तर राहू द्या. उठायला येतच नसेल तर सोडून द्या. ज्यांचे गुडघे. आणि तुम्ही सर्वजण पुढे आलात, मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं सांगा राजानो, आत्तापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं का? मी किती प्रेमानं पुढं बोलवलं तुम्हाला सांगा बरं. मग मी तुम्हाला पुढं का बोलावलं, ऐका, त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर असं आहे, तुम्हाला मी पुढं का बोलावलं त्याचं पहिलं उत्तर देतो. ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. ही जागा सोडली तर दादा सांगा, पुढे येऊन बसण्यासारखं काय राहिले का आता? म्हणून पुढं बोलावलं. दुसरं उत्तर देतो मी तुम्हाला पुढं का बोलावलं. दुसरं उत्तर आहे का, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय आहे. तुम्हाला दुसरीकडे हे औदार्य पाहायला मिळणार नाही. ते लोक जरी आपल्या भाषणात म्हणत असले तळागाळातील जनतेसाठी, असं जरी म्हणत असले तरी ते तसं नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठी ते असतं. मी तुमचं अभिनंदन. किती कारण सांगितली मी? 2. आणि तिसरं कारण सांगतो मी आपल्याला पुढं का बोलावलंय. बहुतेक माझ्या अंदाजाने तुम्ही लोक सगळे शेतकरी असतील. आहे ना शेती? तुम्हाला आहे ना शेती? आहे ना शेतकरी. पेरणी करता का नाही शेतात? पेरणी बोलणार आहो काय का? पेरणी करता. पेरणी करताना पंचांग पाहून, मुहूर्त पाहून पेरणी करता. बरोबर? बरोबर काय बरोबर म्हणता राव? अहो पेरताना काय पंचांग बघून पेरतात का माणसं? मुहूर्त पाहून जर पेरणी केली असती तर तुकोबारायाच्या गाथेत ते प्रमाण आलंच नसतं. मडे झाकोनिया करीती पेरणी. लक्ष देऊन उत्तर द्यायचं. प्रोटोकॉल म्हणून कीर्तन ऐकायचं नाही. लक्ष द्या. शेतकरी पेरणी करताना मुहूर्त पाहून पेरणी करतो का वापसा पाहून पेरणी करतो? वापसा पाहून. शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. गुरुजी, शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. काय तुमच्या लक्षात नाही का आलं? शहाणा शेतकरी वापसा पाहून. आता हे पुढं बोलवलेले जे तरुण मित्र आहेत ना माझे, हे सगळे, हे म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. आणि मला खात्री आहे वापशावर पेरलेलं वाया जाणार. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येते तेव्हा सर्वांनी मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येते तेव्हा हातानं टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा. मी इमानदारीनं बरोबर 12ला सोडतो. विठ्ठल विठ्ठला. टाळी टाळी वाजवा सगळे. आणि
आणखीन एक छोटी विनंती करतो सर्वासाठी. चालेल का? चालेल का? छोटी विनंती करतो. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरडं दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 12च्या नंतर बोलू. तुमचं काय त्यांच्याशी काम आहे बरं का रे किरण, काय काम आहे ते म्हणा, आपण नंतर बोलू. कीर्तन चालू असताना कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकून बंद करून घ्या. कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी रात्रभर प्रवास केलाय आणि जीव तोडून तुमच्याशी बोलतोय. मी इतक्या मेहनतीनं तुमच्याशी बोलायचं आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नवं, हे चांगलं नाही. याकरता आता आनंदानं समाधानानं टाळी वाजवायची, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, चांगलं लक्ष द्यायचं. विठ्ठल विठ्ठल. हा हा, टाळी 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 वाजवा सगळे. आज ज्यांनी परमार्थ केला, ज्यांनी साधना केली, ज्यांनी भगवान श्री दत्तात्रय महाराजाची सेवा केली, असं वारकरी संप्रदायातलं जुन्या पिढीतलं या भागाला सगळ्याला ज्ञात असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मनोहरजी नारायणराव भोसले. कसा सुयोग आहे बघा. दुर्दैव म्हणूया त्याकरता त्याच एका वर्षाच्या जवळ कालखंडात त्यांचे सुपुत्र हे विजयरावही गेले. पण ज्या परिवाराने भगवान दत्तात्रयाची सेवा निष्ठेनं केली, आज भगवान दत्तात्रयांचं प्राकट्य दिन अर्थात त्यांची जयंती, आणि त्याच दिवशी स्वर्गीय विजयरावजी यांचं आज काय येत आहे, प्रथम पुण्यस्मरण येत आहे. एका अर्थाने हा एक अपूर्व असा योग या निमित्ताने संपन्न होतोय. मागच्या 20 नोव्हेंबरला, बरोबर आहे का, 20 नोव्हेंबरला आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मनोहरजी भोसले यांचं पुण्यस्मरण, आणि आज तिथीनुसार आजचं हे स्वर्गीय विजयरावजी यांचं पुण्यस्मरण, म्हणून दोन्ही एकत्र या परिवारानं सुयोग आणलेला आहे. खरं म्हणजे 2 पुण्यस्मरण म्हणजे 2 कीर्तनं होतेत बरं का. किरणजी, गौरवजी, कृष्णाजी, किती होते पुण्यस्मरण? 2. म्हणजे हे 2 पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, हेही लक्षात ठेवा. कळलं वाटतं का? बर बर. असा एक सुयोग या निमित्तानं आलेला आहे. भोसले परिवाराचं सर्वावर प्रेम आहे आणि म्हणून इथे हजर झालेले त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, पाहुणे, मित्र परिवार, माता भगिनी या सर्वांचं मी वंदन करतो. आणि आता लक्ष द्या, अभंगाचं चिंतन करूया. तुकोबाराई या अभंगातून भक्तीच्या द्वारा, नामस्मरणाच्या द्वारा, पांडुरंगाच्या कृपेनं आपल्या जीवनातील झालेली समस्या निवृत्ती स्पष्ट करतात. लक्ष द्या, प्रत्येक माणसाच्या जीवनात समस्या असते. प्रत्येक माणसाच्या जीवनात समस्या असते. समस्या नाही आणि मनुष्य आहे असा या अवनी तलावर एकही मनुष्य नाही. प्रत्येकाच्या जीवनात कोणती तरी, कशाची तरी, कसली तरी काय असते, समस्या असते. समस्या नाही आणि मनुष्य आहे असा या जगात एकही मनुष्य नाही. बघा, आता तुम्ही सगळे कीर्तनाला आलेले लोक, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात कोणती तरी काय आहे, समस्या आहे. फक्त तुम्ही सगळेजण उठून उभा राहून प्रत्येक जण आपली आपली समस्या मला आता इथं सांगू नका, कारण
कारण माझ्याकडं घड्याळाची वेळेची समस्या आहे. वेळ कमी आहे ना, म्हणून तुम्ही सांगू. पण समस्या आहे एवढी गोष्ट बोला खरी आहे, कोणी असू द्या. हा, समस्येचं परिमाण वेगळं वेगळं असेल, समस्येचा मापदंड निरनिराळा असेल, समस्येचं स्वरूप भिन्न भिन्न असेल, समस्येची कारणं वेगळी वेगळी असतील, परंतु समस्या नाही असा माणूसच नाही. प्रत्येकाच्या जीवनात बोला समस्या आहे. ऐका, एखादा माणूस कोट्याधीश असतो, कोट्याधीश, मग त्याच्या जीवनात कशाची समस्या असते हो? अहो त्याच्याही ते कशाची, दिवा लावायलाच घरी कोण नाही याची, म्हणजे त्याला संतती नसते. हीच काय आहे? समस्या आहे. आता काही लोक असे असतात बघा, त्याच्याकडे दिवा लावण्यासाठी डझनभर लेकरं असतात. झोपले का? डझनभर म्हणजे 12 एवढी संतती असते. मग त्याच्या घरी कशाची समस्या आहे? त्याच्याही घरी समस्या असते. कशाची? दिव्यात घालायला तेल नाही याची. दिवा लावायचा कशाचा? म्हणजे त्याच्याकडं संतती आहे पण संपत्ती नाही, ही समस्या. ऐका, काही लोक असे आहेत त्यांच्याकडे संततीही असते संपत्तीही असते, मग त्यांच्याकडे कशाची समस्या आहे हो? त्यांनाही समस्या असते. कशाची? सत्ता नाही. काय नाही? सत्ता, पद, खुर्ची, त्यासाठी ते तडफडत असतात. बरोबर? आता ऐका, आता काही लोक असे आहेत त्यांच्याकडे संपत्ती आहे, संतती आहे, सत्ता आहे, त्यांना कशाची समस्या आहे हो? त्यांनाही समस्या असते. कोणती? आरोग्य नाही याची. डॉक्टरने त्यांना सांगितलेलं असतं, गोड खाऊ नका, तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, खारट खाऊ नका, माती. बस आता माती खाऊ नका एवढंच सांगायचं राहिलेलं असतंय, बाकी सगळं सांगून झालेलं असतं. लक्ष कीर्तनाकडे नीट द्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणती तरी राजानो समस्या आहे, समस्या. ऐका, गोड प्रश्नच नाही. आता हे सगळे गुणीजन, हे गोड गोड मंडळी आहेत. आता हे शुभम महाराज गोड भजन म्हणतात, गायन करतात, ते उत्तम, काय अडचणच नाही. सचिन महाराज गोड गायन करतात, चांगलं. आता हे यांच्याविषयी काय बोलतच नाही मी, कारण हे फार वरच्या स्टेपचे लोक आहेत, काय प्रश्नच नाही. हे सुद्धा गोड गायक आहेत, उत्तम आहेत लोक. म्हणून जर आपण शुभम महाराजांना, सचिन महाराजांना म्हणालो, अर्ध्या कीर्तनानंतर पुढं मृदंग तुम्ही दोघं वाजवा, जमेल का? नाही म्हणा की. ह्यांना म्हणलं, ह्यांना दोघाला बी चांगला येतोय म्हणून मी यांचं नाव घेतलं नाही. जमल का तुम्हाला? नाही जमणार. म्हणजे यांना उत्तम गाता येतं पण वाजवता येत नाही. ही काय आहे? समस्या. आता हे सोपान महाराज किती गोड दर्जेदार असा मृदंग वाजवतात. म्हणून जर आपण यांना म्हणालो, शेवटची चाल तुम्ही म्हणा, जमल का? नाही म्हणा की. नाही जमणार, नाही जमणार. म्हणजे यांना उत्तम मृदंग वाजवता येतो पण गायन करता येत नाही. हीच यांच्या जीवनातली काय आहे? समस्या. आणि यांच्या गायनातलं आणि यांच्या वाजवण्यातलं, या दोन्हीतलं मला काहीच कळत नाही. हेच माझ्या जीवनातली काय आहे. आता जरा जास्त गुदगुल्या झाल्या, बरं वाटलं ना? आणि ऐका ऐका, यांच्या गायनातलं, यांच्या वाजवण्यातलं आणि या कीर्तनातलं तुम्हाला काहीच कळत नाही. ही तुमची काय समस्या? समस्या कशी नाही हो? प्रत्येकाच्या जीवनात काय आहे? समस्या. वाढवत नाही, एका वाक्यात बोलतो. समस्येचे प्रकार 2 आहेत. एक आहे संसारातली समस्या आणि दुसरी आहे परमार्थातली समस्या. संसारातली समस्या कोणती? धन नसणं, मान नसणं, प्रसिद्धी नसणं, ही संसारातली समस्या. आणि परमार्थातली समस्या कोणती? जीवनामध्ये अज्ञान शिल्लक राहणं, विकार शिल्लक राहणं, दोष शिल्लक राहणं, ही परमार्थातली काय आहे? समस्या.
आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, संसारातली समस्या राहिली तरी चालेल, पण परमार्थातली समस्या घालवलीच पाहिजे. ते असं म्हणायचे, परमार्थ करणारा मनुष्य संसारानं गरीब असला तरी चालेल, पण बोधानं श्रीमंत असलाच. हे लक्षात ठेवा. लक्षात येते का मुद्दा? संसारातली समस्या राहू दे हो. एक सांगतो, आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासात कोणाच्याच संसारातली समस्या संपलेली नाही. छातीला हात लावून माझ्या संसारात आता कसलीच समस्या राहिलेली नाही असं म्हणणारा माणूस अजून जन्माला आलाच नाही. आणि म्हणून दादानो, माझी विनंती आहे, संसारातली समस्या नष्ट करण्याकरता तुम्ही प्रयत्नात राहू नका. प्रयत्न त्याकरता करा आपली परमार्थातली समस्या, रामकृष्णारी, परमार्थातली समस्या, तिथं गादे, परमार्थातली समस्या काय झाली पाहिजे? संपली पाहिजे. ऐका, संसारातली समस्या ही प्रारब्ध अनुकूल बनलं की जाते. प्रारब्ध अनुकूल बनल्यानंतर एकदम सोपं करू का? मूर्ख माणसं सुद्धा श्रीमंत होतात का नाही? बोला की होतात. श्रीमंत होण्यासाठी खूप बुद्धी लागते, ज्ञान लागतं असं काही नसतं. मूर्ख माणसं सुद्धा श्रीमंत होतात. या वाक्याचा अर्थ असा काढू नका बरं का, श्रीमंत मूर्ख असतात असं काढू नका, आमचा घोटाळा होईल सगळा. लक्ष द्या. मी का आपल्याशी हे व्याख्यान करायला लागलो? संसारातली समस्या जगाच्या इतिहासात आतापर्यंत कोणाच्याच संपलेली नाही. म्हणून दादानो, माझी विनंती आहे, संसार नीटनेटका करण्यासाठी आयुष्याची राख रांगोळी करू नका. परमार्थ चांगला करण्यासाठी प्रयत्न करा. त्याकरता जीवनामध्ये मेहनत घ्या. मग परमार्थातली समस्या घालवायची म्हणजे काय? जीवनातलं अज्ञान संपलं पाहिजे, जीवनातले विकार संपले पाहिजेत, जीवनातले दुर्गुण संपले पाहिजेत, जीवनातले दोष संपले पाहिजेत. आणि अजून ऐका, आपल्या जीवनात कोणते दोष आहेत, आपल्या जीवनात कोणते दोष आहेत, आपल्या जीवनात कोणते विकार आहेत, हे ज्याच्या त्याला चांगलं कळत असतं, ज्याच्या त्याला कळतच असतं. त्याला कळतच असतंय आपल्या गळ्यात माळ असताना सुद्धा आपण तंबाखू खातोय, हे चांगलं नाही गड्या, हे कळत नसतं होय. त्याला कळत असतं. माझा मुद्दा नीट समजून घ्या. परमार्थातली समस्या घालवलीच पाहिजे. आणि मग ऐका, परमार्थातली समस्या कधी जाते? पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर. तुकोबाराय सांगतात, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले. टाळी वाजवा, टाळी वाजवा. पांडुरंगे, तैसे आम्हा केले. पिकाली आसे ते कडूपण गेले, पिकाली आसे ते कडूपण गेले. पिकाली आसे ते कडूपण गेले.
पिकलिया शेंद कडूपण गेले, शेंद पिकलिया कडूपण गेले, पांडुरंगे आम्हा तैसे केले. कैसे? जैसे शेंद पिकलिया कडूपण गेले, आम्हा पांडुरंगे तैसे केले. शेंद, शेंद कळतं का? शेंदाड, शेंदाड काय म्हणतात तिकडं? दादा काय म्हणते तिकडं? वाळू का शेंद? शेंदाड, शेंदाडच म्हणतात ना. हा हा, ऊसाच्या पिकात असतं बघा, ते ऊसात असतं बघा. ऊसात नसतं ते, ज्वारीच्या वगैरे पिकात असतं ते. चला आता प्रगतशील बागायतदार आहे तुम्ही, ऐका. तर तर ते शेंदाड काय वाळूक म्हणत असतील, काय इकडच्या भागातला शब्द वेगळा असेल, शेंदाडच म्हणतात. बर, मग ते शेंदाड जे आहे ना, शेंदाड ते डाव्या बाजूनं पिकलं पाहिजे का उजव्या बाजूनं पिकलं पाहिजे? तुम्ही जागेत बघा. पूर्ण पिकलं पाहिजे. आतून पिकलं पाहिजे का बाहेरून पिकलं पाहिजे? आतून. बाहेरून हिरवं राहिलं चालतंय? नाही नाही, मग बाहेरून पिकलं पाहिजे. आतून हिरवं असलं नाही. मग कसं पिकलं पाहिजे? आत बाहेर सर्व बाजूनं पिकलं पाहिजे. कोण? शेंदाड. लक्ष द्या. ते पिकण्याच्या अगोदर, पिकण्याच्या, आता पोरांना शेंदाडच कळना गेले, ते पिकण्याच्या अगोदर त्याचा रंग कसा असतो? बोला जरा, जुनी माणसं बोला. हिरवा. म्हणजे रंगानं ते कसं असतं? हिरवट. त्याची चव कशी असते? कडवट. आणि स्पर्श केला तर ते कसं लागतं? कडक, निबरट. म्हणजे पिकण्याच्या अगोदर ते रंगाने हिरवट, चवीने कडवट आणि स्पर्शाने निबरट. कोण? बर, शेंदाड. शेंदाड पिकल्यानंतर त्याच्याकडे 3 गुण येतात: रंग, पिवळा, चव, गोड, आणि स्पर्श केला की मृदू सबाह्य नवनीत. लक्ष द्या. पिकण्याच्या अगोदर त्याच्याकडे 3 दोष आहेत. कोणते कोणते? कामाचा हिरवटपणा, क्रोधाचा निबरटपणा आणि लोभाचा कडवटपणा. हे 3 दोष आहेत. कुणाकडे? हे का शेंदाडाकडे म्हणतात. आता काम, क्रोध, लोभ हे दोष काही शेंदाडाकडे असतात होय? पिकल्यानंतर त्याच्याकडे 3 गुण येतात: ज्ञानाचा पिवळसरपणा, भक्तीचा गोडपणा आणि वैराग्याचा मऊपणा. हे 3 गुण येतात पिकल्यानंतर. कोणाकडे? माणसाकडे. अरे बघा बरं, हे वापशाची जमीन उपयोगाला आली का नाही? उत्तर दिलं. हा, म्हणून बघा राजानो, माझी विनंती आहे तुम्हाला, जेव्हा केव्हा तुम्ही कीर्तन ऐकायला जाल, जिथं कुठं, असं पुढं बसून ऐकत जा. पुढं बसून ऐकत जा, मग लक्ष लागतं ना. आता मागं असते तर मोबाईल चिवडला असतं का नाही? हे पुढं असल्यावर लक्ष देतंय माणूस आणि उपयोग होतो वक्त्याला तुमच्यासारख्याचा. अभिनंदन तुमचं. माझा मुद्दा इतकाच आहे, हे शेंदाड पिकलं पाहिजे. पिकलं. आणि मग कधी पिकत असतं? तैश्यामा केले पांडुरंगे. पांडुरंगाची कृपा झाल्यानंतरच काम, क्रोध, लोभ निमाले ठाईची. असं होतं. सर्वानंदाची सृष्टी झाली. थोडक्यात देवाची कृपा झाल्यानंतरच आपल्या जीवनातली समस्या काय होते? दूर होते. कोणती समस्या आहे माणसाच्या जीवनात? सच्चिदानंद असताना स्वतःला मर्क समजणं ही समस्या आहे. व्यापक असताना संकोचित समजणं ही समस्या आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या क्लेशांनी मुक्त असताना युक्त समजणं ही समस्या आहे. ऐका ऐका, सर्वज्ञ असताना अल्पज्ञ समजणं ही समस्या आहे. सर्व शक्तिमान असताना अल्पशक्तिमान समजणं ही समस्या आहे. अमर असताना सुद्धा स्वतःला मर्क समजणं ही समस्या आहे. आणि एवढ्यातलं काहीच मी सांगितलेलं कळलं नसलं तर हीच समस्या आहे. नाही का कळलं? ऐका ऐका, काय कमीत कमी माणसाला आपल्याला काय कळत नाही एवढं तरी कळावं. एवढं काय बघा, काय काय लोकांना हेच कळत नाही. काय? आपल्याला काय कळत नाहीये. एक मुलगा दादा आपल्या वडिलाला बोलू लागला. एक मुलगा, बाबा बाबा मासे कसे झाडावर चढतात?
काय म्हणायला लागला? मासे कसे झाडावर चढतात. त्याचं ते वाक्य ऐकलं आणि वडील त्याच्यावर रागावले. मूर्ख, मासे कसे झाडावर चढतात? मासे झाडावर चढायला त्या काय म्हशी आहेत का? म्हणजे मुलाला काही कळत नव्हतं आणि हे बापाला अजिबात समजत नव्हतं. माझा मुद्दा इतकाच आहे, आपण स्वतःला काहीतरी समजणं हीच समस्या आहे. समजत असतो का नाही आपण काहीतरी? भाऊसाहेब, रावसाहेब, काकासाहेब, दादासाहेब, अण्णासाहेब, समजत असतो का नाही? स्वतःला समजत असतो काहीतरी, आपण समजत असतो. हे मंडपात शिरताना आपण आपली समज बरोबर घेऊनच शिरत असतो. आपण अशा आहोत, तसे आहोत असं समजत असतं. दादा तसं असावं आणि मग समजावं, काय अडचण नाही आमची. तसं नसताना बी समजतात तो लोक. अरे राम 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 राम, फार कठीण गोष्ट आहे. ते एखादा लग्न समारंभ असला का नाही, ते माणसं आतमध्ये येत असतात बघा आणि लोक त्याचं ते स्वागत करत असतात. काय तो माणूस, अरे राम राम, त्याच्या नजरेतून एक माणूस सुद्धा सुटत नाही राव. काय कावळ्याची नजर असते राव. एक माणूस प्रत्येकाचं तो काय करतो? स्वागत करतो. आणि तसं स्वागत करत नाही, काहीतरी पद लावून स्वागत करतो. सगळीच पद संपली की मग त्याच्याकडे एक सोपं पद असतं, सामाजिक कार्यकर्ते. आता कुठं समाजकार्य केलंय रे कोणास ठाऊक. याने गावात कोणाचंही लग्न जमू दिलेलं नसतं. हा पट्ट्या काय म्हणतो त्यांना? सामाजिक कार्यकर्ते. जाऊ द्या, कोणत्या तरी देहाचा, कोणत्या तरी गावाचा, कोणत्या तरी नावाचा, कोणत्या तरी जातीचा, कोणत्या तरी पंथाचा, कोणत्या तरी वर्णाचा, असा कोणता तरी आपण स्वतःला काय करत असतो? समजत असतो. आणि राजानो, आपण स्वतःला काहीतरी समजणं हीच जीवनातली काय आहे? समस्या आहे. मी बोलत नाही ज्ञानोबारायची ओवी देऊन बोलतो. ज्ञानोबाराय बोलतात, आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. ज्याला वाटतं ना मी अमुक अमुक तमुक तमुक ढमुक ढमुक आहे, ठरवायचं, तो काहीच नाही. माझी विनंती आहे, ही जीवनातली समस्या म्हणजे आपण देवाहून स्वतःला वेगळं समजणं हीच समस्या आहे. आणि ही समस्या माईबाप पांडुरंगाची कृपा झाल्यानंतरच नष्ट होत असते. तुकोबाराई सांगतात, आम्ही आमच्या जीवनात साधना केली, भक्ती केली आणि पांडुरंगाची आमच्यावर कृपा झाली आणि त्या कृपेचा परिणाम आमच्या जीवनातली समस्या संपली. ती समस्या कशी संपली? ती झालेली समस्या निवृत्ती जगद्गुरु श्री तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात देतात. तुका म्हणे वाणी, थोडं पुढे सरका, मागच्या लोकांना जागा नाही. थोडं पुढे सरका, थोडं पुढे सरका. तुका म्हणे वाणी, वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, वाणी, तुका म्हणे वाणी, वाणी, तुका म्हणे वाणी, वाणी, तुका म्हणे गेली आता घेव धणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेव टाळी धणी. वाजवा. आलो निजाच्या माहेरा, माहेरा, आलो निजाच्या माहेरा. गेली आता घेऊन गेली आता घेऊ धणी, घेऊ धणी, घेऊ धणी, आज निजाच्या माहेरा, माहेर निजाच्या माहेरा. तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धणी.
तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धने. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे वाणी गेली. आपण मुद्दाम शेवटच्या चरणात प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो. झालं होता बुवा शेवटच्या चरणात आला असं धीर देऊन 1 वाजली तर अडचण नसते. नाहीतर आपण उशिराच आलात काय अडचण आहे, 1 वाजेपर्यंत काय अडचण आहे. म्हणून तुका म्हणे वाणी गेली. इथं वाणी शब्दाचा अर्थ काय? वाणी म्हणजे काय? वाणी शब्दाचा अर्थ वाणी म्हणजे वाचा नाही. आजच्या अभंगात वाणी शब्दाचा अर्थ वाचा असं नाही. आजच्या अभंगात वाणी शब्दाचा अर्थ लिंगायत वाणी असा तर अजिबातच नाही. ध्यानात घ्या. मी एके गावी कीर्तनाला अभंग घेतला, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आता ते सारखंच माझ्या तोंडात यायचं, वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवंत. कीर्तन झाल्यावर मला मराठीने गाठलं, काय बाबा सारखंच वाणी पुण्यवंत म्हणायचे, आम्ही काय पाप केले का? आता हाय का त्याचा याचा काय संबंध होता का दादा? काय अवघडच आहे. मी एका ठिकाणी अभंग घेतला, आपुला तो एक तेने विन जीवा येरते माईक, दुःखाची येरते माईक सारखंच यायचं, येरते माईक. कीर्तन झाल्यावर मला माईकवाल्यानं गाठलं, काय बाबा सारखं माईकच करायचं, काय झालं माझ्या माईकला? तर आहे का काय त्याचा अर्थ? तसं राजानो इथे तुका म्हणे वाणी गेली. इथं वाणी शब्दाचा अर्थ वाचा नव्हे. वाणी शब्दाचा अर्थ जातीवाचक लिंगायत वाणी असा तर अजिबातच नव्हे. मग इथं वाणी गेली म्हणजे काय? इथे वाणी शब्दाचा अर्थ आहे उणीव. वाणी शब्दाचा अर्थ काय? उणीव, कमतरता, वाण संपली. बघा मी पटवून देतो. लोक म्हणतात बाबा आमचं चाललंय, काय चाललंय? ते सारोळ्यात पोरगी द्यायचं चाललंय, कसं काय करावं? आम्ही म्हणतो डोळ्यात झाकून द्या, त्या गावाला कशाचीच वाण नाही म्हणजे उणीव नाही. बरं कळलं का? काजू प्रमाण देऊन सांगू, कल्पतरू तळवटी जो कोणी काय वान त्याला सांगा जोजी. त्याला वान कशाची वान आहे? वान म्हणजे कमतरता, उणीव. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे वाणी या शब्दाचा अर्थ उणीव, कमतरता. आता बघा हे आजचं कीर्तन मी स्वीकारत नव्हतो, घ्यायला तयारच नव्हतो. मला किरणजीनं एवढा आग्रह केला. मी म्हटलं बाबा नको ना, अरे 2 तास कीर्तन करायचंय आणि त्याच्याकरता जाऊन येऊन मला जवळपास 900 किलोमीटर प्रवास करायचा आहे. कीर्तन किती करायचंय? 2. कशाला मला इतकी तकलीफ देता? नाही तुम्हाला घ्यावंच लागतंय. अरे म्हणून तुझं खरं आहे, पण मला किती त्रास होतोय 2 तासासाठी. मी रात्रभर जागून आलोय, तुम्ही निवांत उशिरा आलात. नको नाही म्हणला बाबा ते घ्यावंच लागतं तुम्हाला. अरे पण म्हटलं माझे ते याच्यात बसत नाही, नियोजनात बसत नाही, मला त्रास होतोय. तुम्ही होय म्हणा तुम्ही फक्त घ्या. म्हटलं पण मला तुम्ही काहीच काळजी करू नका बाबा, भोसले परिवाराला कशाचीच वाण नाही, तुम्ही फक्त होय म्हणा. किरण झाले की नाही असं? हा बघा तो विचार म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या? हा माझा मुद्दा इतकाच आहे की वाणी शब्दाचा अर्थ काय? उणीव, कमतरता. महाराज सांगतात तुका म्हणे वाणी गेली म्हणजे उणीव गेली, समस्या गेली. काय गेलं? एका वाक्यात सांगतो, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ग्रंथीभेद, संशय छेद, कर्मक्षय, शोकतरण, मृत्यूलंघन आणि आनंदावाप्ती या सर्व अवस्थेचं दान जीवाच्या पदरामध्ये पडलं. याला म्हणायचं तुका म्हणे वाणी गेली. आता काय राहिलं? आता घेऊ धनी याचा अर्थ आनंद, तृप्ती. आता आम्ही भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये सुखाचा काय घेतो? अनुभव घेतो, सुख भोगतोय. आता आम्ही सुख. तुकोबाराय महाराज, ज्या अर्थी तुम्ही सुख भोगताय त्या अर्थी तुम्हाला दुःख झालेलं असेलच. कारण संसारामध्ये कोणतंही सुख हे दुःखाच्याच मोबदल्यात मिळतं. कोणतंही
पोटभर जेवणाचा आनंद कधी? जर भुकेचं दुःख झालं तर. बरोबर. पाणी पिल्याचा आनंद कधी? तहानेचं दुःख असेल तर. औषधाचा आनंद कधी? बोला ना. रोगाचं दुःख. हे बघा, रेमडिसिवीरचा आनंद कधी? कोरोना असेल तर. कशाला आता उगत असलं काढायचे. थोडक्यात काय? थोडक्यात सिद्ध हे झालं, संसारामध्ये कोणताही आनंद दुःखाच्याच मोबदल्यात मिळतो. कोणतंही सुख, त्याकरता अगोदर काय करावं लागतं? दुःख सोसावं लागतं. परवा एका माणसाची माझी भेट झाली पंढरपूरला. म्हटलं जय हरी जय हरी, द्या पेढे. तो म्हटलं कशाचे पेढे? कशाचे म्हणजे? अरे म्हटलं तू सांगितलं नाही, पण आम्हाला गोविंदरावाकडून कळालं तुम्हाला मुलगा झालाय म्हणून, द्या पेढे. ते म्हटलं जाऊ दे महाराज. काय जाऊ दे? अरे मुलगा झालाय, मुलगा झाल्याचा आनंद झाला, पेढे द्यायला पाहिजे का नाही? द्या सोडून म्हणला महाराज. एवढं काय त्याचं? अरे एवढं काय म्हणजे? लोक आम्हाला पेढे खा म्हणतात, आम्ही नको म्हणतो, आणि आम्ही तोंडानं मागतोय, तू नाही म्हणतोच. दे ना म्हटलं, मुलगा झालाय, आनंद झालाय, पेढे दे. जाऊ द्या म्हणला महाराज, त्याचं काय एवढं, 7वं पोरग आहे म्हटला. म्हणजे त्याला अगोदरची किती मुलं होती? 6, आणि हे 7वं पुन्हा मुलगा झालता. वाटील का पेढे? होईल का आनंद? म्हणजे मुलगा झाल्याचा आनंद होण्यासाठी अगोदर मुलगा नसलेल्याचं काय पाहिजे? दुःख पाहिजे. लग्न झाल्यानंतर 22व्या वर्षी पोरगं व्हावं, मग हत्तीहून साखर वाटतो. मी का बोलतो? संसारातलं कोणतंही सुख दुःखाच्याच मोबदल्यात मिळतं. तुकोबाराय, आता घेऊ धनी सुखाचा अनुभव घेऊ असं म्हणताय. सांगा महाराज, मग तुमच्या जीवनात दुःख असेलच की? तुकोबाराय सांगतात, छे आमच्या जीवनात आता अजिबात दुःख राहिलेलं नाही, सगळ्या दुःखाचा परिहार झालाय. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. परिहार टाळी वाजवा. परिहार 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 टाळी टाळी टाळी. परिहार परिहार झाला अवघ्या दुःखाचा. सांगता जीवनातली सगळी दुःख संपली, मागिले परिहार, पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळ, बरवा फळला शकून, अवघा निवारला शीन. तुमचे झाले या दर्शन, जन्म मरण नाही आता, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंदू. थोडं लक्ष नीट द्या, ऐका दादानो. देवाचं मुख पाहिलं ना, देवाचं मुख पाहिलं ना, जीवनात दुःख राहत नाही, पाप राहत नाही, मोह राहत नाही, शोक
राहत नाही आणि अज्ञान राहत नाही. 5 प्रकारच्या अनिष्टाची निवृत्ती भगवंताचं मुख पाहिल्यानंतर होते. रामायणातली गोष्ट आहे. गोष्ट म्हटलं की ती तास दीड तास चालते असं नाही, 1-1.5 मिनिटात संपते. किष्किंधा कांडातली कथा आहे. 7व्या-8व्या अध्यायातला प्रसंग आहे. वाली आणि सुग्रीवाचं युद्ध सुरू होतं. वाली आणि सुग्रीवाचं युद्ध सुरू होतं. रामप्रभूंनी काय केलं, झाडाच्या आड उभा राहिले आणि वालीला काय केला, बाण मारला. जरा हे जेवण्याच्या बाजूकडचे जे लोक आहेत तिथे कुणीतरी कार्यकर्ता जा, अजून 1.5 तास वेळ आहे म्हणून सांगा त्यांना. काय सांगत होतो, कीर्तन. हा वाली बघा बरं कसं काय उपयोग झाला बघा, वाली. आणि मग रामप्रभूने काय केलं, झाडाच्या आड उभा राहून काय केला, बाण मारला. वालीच्या वर्माला बाण लागला. वाली निचेष्टित अवस्थेत पडला. रामप्रभू वालीच्या जवळ पोहोचतात आणि मग ऐका, वाली रामप्रभूला बोलू लागतो. वाली म्हणतो, प्रभू तुम्ही मला बाण मारला, आता मी काय होणार आहे, मरणार आहे. एक 10 मिनिटामध्ये मी आता मरणार आहे. 10 मिनिटं माझं मरण पुढं ढकललंय. आता किरणरावाने येऊन त्यांनी सांगितलंय की अजून 10 मिनिटं चालू द्या म्हणे. 10 मिनिटात आता काय होणार आहे, मरणार आहे. कोण, वाली. वाली मरणार आहे. वाली म्हणतोय, प्रभू तुम्ही मला बाण मारला आणि आता मला मरावं लागणार आहे, पण ऐका प्रभू, मला त्या मृत्यूचं मला दुःख होत नाही. मग वाली म्हणतोय, प्रभू किष्किंधेचं राज्य अर्ध्यातनं सोडून जावं लागतंय, याचं दुःख मला होत नाही. मग दुःख कशाचं होतंय, प्रिय पत्नी तारा आणि प्रिय पुत्र अंगद यांना सोडून जावं लागतंय. खरं म्हणजे मला त्याचं दुःख होत नाही, होत नाही. अरे मग दुःख होतंय कशाचं? वाली म्हणतोय, प्रभू मला जर बाणच तुम्हाला मारायचा होता, अरे विरोधच करायचा होता, तर समोर यायचं, चौकात यायचं, मनगड धरायचं, असा विरोध करायचा. हे काय विरोध करणं झालं, माझ्याच मागं राहून माझीच मतं फोडली. बरोबर आहे का? असंच असते का? बर. वाली म्हणतोय, प्रभू तुम्ही मला जो बाण मारला झाडाच्या आड उभा राहून, खरं म्हणजे मला त्या गोष्टीचं दुःख होत नाही. अरे मग दुःख होतंय कशाचं? अजून 2 चरण सांगायचे, लवकर सांग बाबा दुःख कशाचं होतंय. वाली म्हणतो, प्रभू तुम्ही झाडाच्या आड उभा राहून जो मला बाण मारला, ही जी तुम्ही कृती केली, या कृतीमुळं तुमच्या सूर्यवंशाच्या कीर्तीला डाग लागला आणि दुःख मला याचं होत आहे. रामप्रभू म्हणाले, काय भारी प्रवचन येतं रे तुला. रामप्रभू म्हणाले, हेच तत्वज्ञान त्यावेळेस कुठे गेलं होतं. सुग्रीवाची पत्नी रुमा तिचं अपहरण केलंच, त्यावेळेस हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं. सुग्रीवाला राज्यातून बाहेर हकलून काढलंच, त्यावेळेस हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं. वडिलोपार्जित एकत्रातली 7 एकर हायवेच्या टच असलेली जमीन भावाला न कळू देता स्वतःच्या पोराच्या नावची करून टाकलीच, त्यावेळेस हे तत्वज्ञान. बरोबर आहे का? असंच चाललंय ना, असंच चाललंय का? बर. त्यावेळेस कुठे गेलं होतं हे तत्वज्ञान? आणि मग वालीनं उत्तर दिलंय, त्याही वेळेस हे तत्वज्ञान माझ्याजवळ होतं, पण मला आठवलं नाही. रामाने विचारलं, आत्ताच कसं काय आठवलं? वालीनं उत्तर गोड दिलंय. हो, वालीनं उत्तर दिले, ते मला आत्ताच आठवलंय. त्याचं कारण आहे, आता तुमचा बाण मला लागलाय आणि राम बाण लागल्यावरच चांगलं सुचतं. हो, तोपर्यंत चांगलं आठवत नाही. हो, तुमचा मला बाण लागलाय म्हणून मला आठवत आहे. पण वाली खवळला. वाली म्हणतो, प्रभू बाणच मारायचा होता तर समोर येऊन का मारला नाही? आणि मग रामानं उत्तर दिलं, मी तुझ्या समोर येऊन बाण मारला नाही, याचं कारण आहे, मी पाप्याचं तोंड पाहत नसतो. तू पापी आहेच, पापी. वाली म्हणतो, खबरदार, मला पापी म्हणताय म्हणे. हो, राम प्रभू. वाली म्हणतोय, मग प्रभू ऐका, आत्ता सध्या मी तुमचं तोंड पाहतोय. बरोबर, मी तुमचं तोंड पाहतोय आणि मी तुमचं तोंड पाहत असताना जर तुम्ही मला पापी म्हणत असाल
तर मी तातडीची पत्रकार परिषद घेतो. सकाळ संध्याकाळ दुपार, लोकमत, सामना, पुण्यनगरी, तरुण भारत, दैनिक लोकमत, सगळे पेपर, सर्वच पेपरला फ्रंट पेजवर हेडलाईन छापतो. काय? देवाचं तोंड पाहणाराला देव पापी म्हणतो. रामप्रभूंनी हात जोडले. रामप्रभू म्हणाले, माझी माघार बाबा, माझी माघार. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीचा आता लागल आणि असल्या काळात तू काय असा अपप्रचार करू नको. फार तर एखादं महामंडळ घे तुला, पण असं करू नको, असं करू नको. ऐका, वाली म्हणतोय, प्रभू तुम्ही जर मला पापी म्हणत असाल तर मी आत्ता तुकोबारायांना फोन करतो आणि त्यांना सांगतो, गाथेतलं तेवढं प्रमाण पुसून टाका. कोणतं? कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. कोटी ब्रह्म हत्या टाळे टाळे. कोटी ब्रह्म हत्या पाहता जाते. काय महिमा वर्णो आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या पाहता जाती. कोटी ब्रह्म हत्या पाहता कोटी ब्रह्म हत्या पाहता जाती. कोटी ब्रह्म हत्या पाहता जाती. काय महिमा वर्णो आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. तुकोबाराच्या गातीत प्रमाण आहे. कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप देवाचं मुख पाहिलं तर जातं, असं कोण म्हणतंय? वाली. वालीनं सुद्धा गाता वाचला. जाऊ दे, मला इतकंच बोलायचंय. मग वाली म्हणतो, मी तर आता सध्या तुमचं तोंड पाहतोय आणि तुम्ही मला पापी म्हणता. पुसायचं का ते प्रमाण गात्यातलं? रामप्रभू म्हणाले, मी जाहीर माघार घेतो. कामकाजातून माझे शब्द वगळा, पटलावर घेऊ नका. समजलं तुम्हाला? अर्थ इतकाच आहे, देवाचं मुख पाहिलं आणि वालीचं पाप संपलं. देवाचं मुख पाहिलं, दुःख संपलं. देवाचं मुख पाहिलं, राज्याचा मोह संपला. देवाचं मुख पाहिलं, पत्नीचा आणि मुलाचा शोक संपला. देवाचं मुख पाहिलं आणि वालीचं अज्ञान संपलं. 5 प्रकारच्या अनिष्टाची निवृत्ती भगवंताच्या मुख पाहण्यात आहे. म्हणून दादानो, माझी विनंती आहे, दिवसातून एकदा तरी 5 मिनटं 2 मिनटं देवापुढं बसा. देवाला गंध लावा. आपण गंधल्या देवाचं दर्शन घ्या. दिवस सुखाचा जाईल बघा, आनंदाचा जाईल बघा. प्रयत्न करा. 5 मिनटं माझ्यासाठी 5 मिनटं उठा की काय हरकत नाही. लवकर देवापुढं बसा. चला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. आता दुःख राहिलं नाही. दुःखाची निवृत्ती 3ऱ्या चरणात, आनंदाची प्राप्ती 4थ्या चरणात, अनिष्ट निवृत्ती झाली, इष्टप्राप्ती झाली. हे सगळं का घडलं? महाराजांनी त्याचं उत्तर दिलं. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. उत्तर दिलं, आम्ही निजाच्या माहेराला आलो आणि रखुमादेवी वराला भेटलो. हे आम्ही साधना केली आणि त्याचा हा परिणाम झाला. थोडक्यात तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही जी साधना केली, जे नामस्मरण केलं, जी भक्ती केली, त्या नामचिंतन या साधनेचा समारोप म्हणजे शेवट गोड झाला, चांगला झाला. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. शेवट तो भला, शेवट तो भला. टाळी वाजवा. शेवट तो भला, शेवट तो भला भला. शेवट तो भला, टाळी वाजवा, टाळी वाजवा. शेवट तो भला, शेवट तो भला भला. शेवट तो भला भला. टाळी टाळी. बहुगुण झाला, माझा बहुगुण झाला.
विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बोला महाराज की बोला पुंडलिक वरदा. अर्ध कीर्तन आपलं संपलेलं आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. एक 10 मिनिटं शांत लक्ष द्या. थांबतो मी. अभंगाच्या पहिल्या चरणात, आपण पहिल्या चरण आता शेवटी घेतलंय. बऱ्याच वेळेला शेवटच्या चरणावर अन्याय होतो, त्याला कधी न्याय दिला जात नाही वेळेमुळं. पहिल्या चरणाला न्याय दिला जातो. आज म्हटलं आपण पहिलं चरण शेवटी घेऊ. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबाराय सांगतात माझा शेवट भला झाला म्हणजे चांगला झाला, आणि गोड झाला म्हणजे आनंदी झाला. ऐका राजानो, शेवट गोड झाला आणि शेवट चांगला झाला. शेवट म्हणजे शेवट 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 म्हणजे काय? शेवट 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 म्हटलं की तुमच्या डोक्यात शेवटच येतोय. पण आजच्या अभंगात इथं शेवट शब्दाचा अर्थ मृत्यू असा जर घेतला तर अडचणी येतात. काय अडचणी येतात? मृत्यू भला म्हणजे चांगला असतो का? आणि मृत्यू गोड म्हणजे आनंदी असतो का? आज कधी ऐकलं का तुम्ही एखादी व्यक्ती गेल्यानंतर नोटीस बोर्डवर सूचना लिहिताना अमुक अमुक यांचं सुखद निधन झालेलं आहे, बरोबर आहे ना? असंच लिहितात ना. मग काय लिहितात? दुःखद. बरोबर आहे. गरीब माणूस मेल्यावर दुःखदच लिहितात, बरोबर. आणि श्रीमंत माणूस मेल्यावर अहो तेव्हाही दुःखदच. उलट तेव्हा दुःखद शब्द जास्त गिरवलेला असतो. लक्ष मुद्द्याकडे द्या. मृत्यू म्हटलं की दुःखच, बरोबर. मृत्यू म्हटलं की वाईटच. मग आजच्या अभंगात शेवट शब्दाचा अर्थ जर मृत्यू घेतला तर पुढचं चरण लागत नाहीत ना. मग भला म्हणजे चांगला आणि गोड म्हणजे आनंदी. म्हणून राजानो, आजच्या चिंतनात शेवट शब्दाचा अर्थ घ्यायचा. आपण केलेली परमार्थाची साधना, भक्तीची साधना, या साधनेचा समारोप चांगला झाला, आनंदी झाला. काय काय चांगलं झालं? निजाच्या माहेराला आलो, रखुमादेवीवराला भेटलो, दुःखाचा परिहार झाला, समस्या गेली आणि जीवन आनंदित झालं. हे सगळं जीवनात घडलं म्हणून आम्ही केलेल्या परमार्थिक साधनेचा समारोप, शेवट चांगला झाला, आनंदी झाला. पण हा अभंग घेतला की लोकांच्या डोक्यात शेवट शब्दाचा अर्थ काय येतो? मृत्यूच. आणि म्हणून ऐका,
शेवट शब्दाचा अर्थ जर मृत्यू असाच घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी बस त्याचं उत्तर देतो आणि शेवट समाप्त करतो. ऐका, आपला हे शेवट, आपला हे शेवट. शेवट म्हणजे मरण. मरण तुमच्यासाठी हा अर्थ सांगायला लागलोय. मरण जर आनंदी व्हावं वाटत असेल तर मग ते कसं होईल? उत्तर ऐका, उत्तर ऐका. जरा जीव वाढणाऱ्यांना थोडं शांतते घे म्हणावं. उत्तर ऐका, बोलू नका, फक्त न बोलता करायला हवा. कार्यकर्ते कृष्णा तिकडे जरा जाणं, थोडं शांत म्हणावं. ऐका, लक्ष द्या. तर आपलं मरण चांगलं कधी, आपलं मरण आनंदी कधी? उत्तर देतो, आपण आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहिलं की ठरवायचं आपला शेवट गोड झाला. कळलं? काय पाहायचं? मरण कोणाचं? आपलं. कशाने? डोळ्याने. कोणाच्या? आपल्या. आपल्या डोळ्याने आपण आपलं मरण पाहिलं की ठरवायचं शेवट गोड झाला. चुकीचं बोलतोय का दादा? प्रमाण देऊन बोलतोय, प्रमाण देऊन बोलतोय. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तुकोबारायचं चरण आहे. तुकोबाराय सांगतात, मी माझं मरण माझ्या डोळ्याने बघितलं. तर चला, आपलं मरण आपल्या डोळ्याने बघितलं की ठरवायचं शेवट गोड झाला. मग आता ऐका, मग आता ऐका, आपलं मरण आपल्याला आपल्या डोळ्याने बघता येतं का? बोला ना राव, येतं का? शक्य आहे का? हे शक्य आहे का? शक्य आहे. कसं काय शक्य आहे? ते तर सांगण्यासाठी मी आलोय आज. आणि फक्त तुम्ही बाहेरच्या लोकांना कोणाला सांगू नका. हे आपलं मरण आपल्या डोळ्याने कसं पाहायचं फार महत्वाचं आहे. पण जाऊ द्या, सांगून टाकतो. ऐका, त्याकरता अगोदर मरण कशाला म्हणायचं ते समजून घ्या. कशाला मरण म्हणायचं? या शरीराला, या शरीराला जीवानं सोडून देणं त्याचं नाव मरण. बरोबर? गरिबासाठी हीच व्याख्या आणि श्रीमंतासाठी हीच व्याख्या. या शरीराला जीवानं सोडून देणं त्याचं नाव काय आहे? मरण. तर मग आता ऐका, या शरीराला जीवानं सोडून दिलेलं आपल्याला आपल्या डोळ्याने पाहता येईल का? नाही यायचं. येतं. कसं सांगतो? जीवानं शरीराला सोडणं म्हणजे मरण. पण मग त्याकरता शरीराच्या बाहेर पडूनच जीवानं शरीराला सोडलं पाहिजे असं नाही. शरीरात आत राहूनच, शरीरात आत राहूनच शरीराला सोडता येतं. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? महाराज, एकतर शरीरात आत राहायचं तरी सांगा, नाहीतर शरीर सोडायचं तरी सांगा. शरीर जर सोडलं तर आत कसं राहायचं, ना आत राहिलं तर शरीर सोडायचं कसं? ऐका राजानो, थोडी डोक्याला ताण द्या थोडा. शरीरात आत राहूनच शरीराला सोडता येतं. कसं? बस तेवढं सांगायचं आणि संपलं. तर ऐका कसं. तुम्हाला नारळ माहिती आहे का? बोला ना. वाळलेला नारळ माहिती आहे का? बोला की. आहे. वाळलेल्या नारळाच्या आत खोबळा असतो का? खोबळा असतो. कुठं असतो? आतमध्ये असतो. तो असा हलवला तर खडखड 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 असा वाजतो. म्हणजे त्या कवटीच्या आत खोबळा नसतो का? असतो. पण आत राहून सुद्धा त्यानं कवटीला झालं की कीर्तन. मग अहो, आत राहून सुद्धा कवटी सोडली का नाही? यालाच म्हणायचं शेवट. तो का अजून नाही कळलं? जाऊ द्या, सोपं करतो. चिक्कू माहिती आहे का तुम्हाला? चिक्कू, चिक्कू तुम्ही नाहीत ना चिक्कू? बर बर, चिक्कू माहिती आहे तुम्हाला. चिक्कूत बी असतो का? बोला बोला. चिक्कूत बी असतो का? कुठं असतो? आतमध्ये असतो. चिक्कू जर असा फोडला तर त्या चिक्कूच्या बियाला चिक्कूचा काही मांसल भाग घाण लागलेली असते का? बोला ना. कसा असतो बी? कसा असतो? स्वच्छ, निर्मळ. बरोबर? कुठं राहून? कुठं राहून? आतमध्ये राहून. संसार, प्रपंच, उद्योग, धंदा, शेती, नोकरी, व्यवसाय, द्राक्षबागा या सगळ्याच चिक्कूच्या आत तुम्ही जरूर राहा.
फक्त त्या चिक्कोतल्या ब्यासारखं राहा, अंगाला थोडी सुद्धा घाण लागू देऊ नका. याचंच नाव आहे शेवट तो भला. आणि असं ज्यांचं जीवन प्रपंचात राहून उद्योगात राहून कशाशीच न चिटकलेलं जीवन म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय मनोहरजी नारायणराव भोसले बाबा आणि वैकुंठवासी आदरणीय विजयजी मनोहरजी भोसले. शेवट तो भला माझा बहु गोड झाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हा ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली वारकरी संप्रदायावर प्रेम करणारा हा परिवार, सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करणारा हा परिवार. म्हणूनच आज त्यांच्या या परिवाराच्या द्वारा आज इथे येण्याचं भाग्य लाभलं. आदरणीय गौरवजी, आदरणीय कृष्णाजी, हे सगळे त्यांचे नातू, हा सगळा परिवार, बाबांचे मधुकरराव भोसले आणि बाळासाहेबजी भोसले हे बाबांचे दोन्ही चिरंजीव आणि त्यांच्या सरस्वतीबाई या धर्मपत्नी, असा त्यांचा हा परिवार. इथं सरलाताई या विजयराव यांच्या पत्नी, गौरवजी हे चिरंजीव आणि कल्याणी आणि कोमल या त्यांच्या मुली, असा हा सगळा परिवार. या सगळ्या परिवारामुळं, भोसले परिवाराच्या प्रेमामुळं संप्रदायावर आणि वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही साधकाचं काम अत्यंत आवडीने करणारा आमचा हरिभक्तीपरायण आदरणीय किरणजी. खरं म्हणजे मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे बरं का. काम अत्यंत चांगलं आहे, अत्यंत चांगलं आहे. त्यांचं काम काय आहे हे मी जर थोडं जाहीर सांगितलं तर त्यांना तुमची जास्त तकलीफ होईल, म्हणून मी काय ते सांगत नाही सगळं. पण अत्यंत संप्रदायातल्या वारकऱ्याचं काम करणारा, आत्ताच भेटल्याच एका ठिकाणी फोन केला, तेवढं ते गुन्हा दाखल करू नका म्हणले, आपला वारकरी माणूस आहे म्हणजे झालं. हे असं काम करणारा मुलगा आहे. वय कमी आहे, लहान आहे, परंतु काम मात्र अत्यंत चोख आहे आणि उत्तम काम आहे किरणजीचं. म्हणूनच आज त्यांचे सगळे नातेवाईक अर्थात गौरवजी, कृष्णाजी, हा त्यांचा भोसले परिवार, त्यानिमित्ताने आज इथे येण्याचा योग आला. सारोळे खुर्द येथील सर्व वैष्णव, हिंगलाज नगर, खेडे इथले सर्व भाविक, उगावकर, शिवडीकर, इकडं आमचं पालखेडकर, असे सगळे परिसरातून आलेले सगळे वैष्णव, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, पाहुणे, सगळे सोयरे, उभे राहिलेले सर्व विद्यार्थी, आमचे गुरुबंधू, संगीताच्या क्षेत्रातलं बाप व्यक्तिमत्व आदरणीय गुरुजी भगुरे गुरुजी, आमचे आदरणीय भागवताचार्य, गोड असं व्यक्तिमत्व, उत्तम कीर्तनकार आहेत माधव महाराज पैठणकरजी. यावर्षी आळंदीच्या विश्वमाऊलीच्या ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आपल्या समाधी सोहळ्याच्या वेळेस संस्थेच्या फडावरती त्यांची सेवा झाली, असं हे व्यक्तिमत्व आहे. असे हे सगळेजण, शुभम महाराज, आपले सचिनजी, आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकार महाराज, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सोपान महाराज मृदंगाचे आणि यांचेच विद्यार्थी, आणि हे सर्व माझ्या पाठीशी उभे राहिलेले हे सर्व बाल विद्यार्थी वृंद. एका वाक्यात सांगतो, ही मुलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि म्हणून यांना जन्म देणाऱ्या आईवडिलांचं आणि यांना इथं उभा करणाऱ्या गुरुजींचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी वेळ वाढवत नाही, पण एका वाक्यात सांगतो, ही जी लेकरं आहेत का, ही मुलं भविष्यात कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, गायक, वादक होतील का नाही मला माहिती नाही, पण एक वाक्य नक्की सांगतो, ही मुलं भविष्यात माणसं नक्की होतील. आणि गरज कोणाची आहे सध्या दादा? माणसाची गरज आहे, माणसाची गरज. एका वाक्यात बोलतो, ही मुलं आहेत का, कोऱ्या स्टॅम्पवर सही करतो, ही मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कसलंच व्यसन करणार नाहीत, हे मी तुम्हाला लिहून देतो. अशा सर्वांचं मी हृदयापासून अभिनंदन करतो. आणि दादानो, मी जे तुमच्यासमोर वेडंवाकडं बोललो हे माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष राहिलो, शिकलो, माझ्या गुरुदेवाने मला जे शिकवलं त्या संस्थेच्या गुरुदेवांची कृपा आहे, म्हणून मी आपल्यासमोर बोललो. ऐका, ज्या संस्थेला येणाऱ्या गुढीपाडव्याला 109 वर्ष पूर्ण होत आहेत,
अशी जगाच्या पाठीवर ही एकमेव संस्था आहे. इथं शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, आणि माणसं घडवण्याचं काम ही संस्था करते. हे उत्तम गायक या ठिकाणी उभे आहेत. कशामुळं? एकाच वाक्यात उत्तर देतो. परमपूज्य परम श्रद्धेय प्रातस्मरणीय भजन भीष्माचार्य वैकुंठवासी गुरुदेव बोधे बाबा यांची ही कृपा आहे. हे अत्यंत उत्तम मृदंग वाजवतात. याचं कारण आहे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव वैद्य बाबा यांची ही कृपा आहे. लक्षात ठेवा. हे महाराष्ट्रामध्ये जे संप्रदाय आहे हा सगळा वारकरी शिक्षण संस्थेचा उपकार आहे. आणि म्हणून या संस्थेमध्ये मागच्या 8-10 वर्षापूर्वी आदरणीय परमश्रद्धेय सगळ्या वारकऱ्याचे गुरु, सगळ्या महाराजांचे गुरु प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माझे श्री गुरु प्रातस्मरणीय संदीपान महाराज, संस्थेचे सर्व अध्यापक विश्वस्त यांनी ठरवलं संस्थेत अध्ययन करणाऱ्या मुलांना संध्याकाळचं जेवण मिळत नाही, उपवाशी राहावं लागतं, शिळे तुकडे खावे लागतात. दादा दुपारी मधुकरी मागून आणायची असते आणि तेच राहिलेलं संध्याकाळी खायचं. कधी राहतं कधी राहत नाही. मुलं उपवाशी झोपतात, शिळे तुकडे खाल्ल्यामुळं पोटाचे आजार होतात. म्हणून गुरुदेव कुरेकर बाबांनी इच्छा प्रगट केली, सकाळी नाश्ता द्या 7 वाजता आणि संध्याकाळचं जेवण द्या. 400 मुलाला नाश्ता आणि जेवण म्हणजे जवळपास 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो. म्हणजे आणायचं कुठून? सर्वांनी ठरवलं 2 ते 2.5 कोटी रुपये बँकेत टाकायचे आणि त्याच्या व्याजावर ही अन्नपूर्णा योजना चालू करायची. ज्या क्षणाला हे ठरलं त्याच क्षणाला मी माझे स्वतः 1 लाख रुपये देण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्याच्यात आपल्या सगळ्यांचा वाटा आहे. आपण सगळ्यांनी दिलंय, सर्वांनी दिलंय. सारोळेकरांनी दिलंय, उगावकरांनी दिलंय, शिवडीकरांनी दिलंय, पालखेडकरांनी, सगळे इथे जेवढे आले सगळ्यांनी दिलंय. त्याचा परिणाम ती योजना सुरू झाली. पहिल्या 10 मिनिटात 37 लाख गोळा झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख गोळा झाले. आज त्या योजनेत 2 ते 2.5 कोटी रुपये आहेत. मुलाला अन्नदान सुरू आहे. तुम्ही म्हणाल मग हे आम्हाला कशाकरता सांगितलं? त्याच्याकरता सांगतोय की त्याच योजनेमध्ये आजच्या परिस्थितीत 600 मुलं झालेली आहेत. आणि म्हणून त्यावेळेचे अन्नधान्याचे भाव आणि आजचे भाव वाढलेले आहेत. त्यावेळेचं राष्ट्रीयकृत बँकाचे व्याजदर आणि आत्ताचे व्याजदर कमी झालेले आहेत. आणि म्हणून ही योजना बंद पडू नये याकरता 2.5 कोटीचा निधी 5 कोटीपर्यंत नेण्याचं संकल्प केलेला आहे. माईबाप माझी विनंती आहे, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता या ग्रंथाचं अध्ययन करणारा, वाचन करणारा, रोज ज्ञानोबारायाचं दर्शन घेणारा, रोज इंद्रायणीचं तीर्थ घेणारा आणि रोज सद्गुरू कुरेकर बाबांचं दर्शन घेणारा जो विद्यार्थी आहे, साधक आहे, त्याच्या मुखात तुम्ही दिलेल्या कष्टातल्या घास त्यांच्या मुखात जाणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, विद्यार्थ्यांची संख्या पण वाढली आहे. विद्यार्थ्याची संख्या 400ची 600 पर्यंत संख्या झालेली आहे. याकरता माझी आपणास विनंती आहे, आपण पुढच्या 2.5 कोटीसाठी आपण सहकार्य करा. आपल्या या परिसरातून, या गावातून, आता इथं आपण जेवढे लोक आलात, किमान एवढ्या मंडळीतून, अधिक नाही तुम्हाला मी तकलीफ देणार, कमीत कमी 1 लाख रुपये आपल्या सगळ्याकडून या योजनेकरता द्यावे. अन्नदानाकरता तुम्ही दिलेले पैसे कायम बँकेत राहणार, कायम. त्याच्या येणाऱ्या व्याजावरती, पहिल्या पैशाचं व्याज सांगा म्हणजे लक्षात. त्याच्या येणाऱ्या व्याजावरती ही योजना चालू राहते. पहिल्यांदा आता वर्षाला आम्हाला 12 लाख रुपये व्याज येतं आणि खर्च 24 लाख होतोय. म्हणून योजना डबघाईला येऊ नये आणि विद्यार्थ्याला अन्नदान कायम चालू राहावं याकरता माझी विनंती आहे. आपण सर्वजण याच्यात सहभागी व्हा. ते काय स्कॅनर का, ते स्कॅनर वगैरे इकडं महाराजाकडे आहे, तुम्ही इथे येऊन बसा वाटल्यास, त्यांच्याकडे ते उपलब्ध आहे संस्थेचा. तुम्ही त्या स्कॅनरवर पैसे पाठवले तर लगेच तुम्हाला आम्ही पावती देऊ. रोख दिले लगेच पावती देऊ. ती जी योजना आहे अर्थात संस्था, त्याला ती 80G ATG असंच का, म्हणजे इन्कम टॅक्स माफीची सवलत लागू आहे. म्हणून माझी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज संस्था आळंदी, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी, याकरता आपण जरूर मदत करा. मी अगोदरच आता थोडंसं बोललो की
साधारणतः 10,000 रुपये, किती 10,000 रुपये 10च व्यक्तींनी दिले तरी आपलं 1 लाख काय होतील, पूर्ण होतील. मग 10,000 रुपये देणारे 10 माणसं इथं आहेत का नाहीत? बोला की राव, बोला ना. हाय. म्हणजे एवढी 10 नावं झाली की आपलं जय विठ्ठल करायला मोकळं झालो आपण. सांगा की मग हा तुमचं वैयक्तिक नाव सांगा की, नाव सांगा की. भाऊसाहेबजी बोरसे यांनी 11,000 रुपये या अन्नदानासाठी दिलेले आहेत, त्यांनी जाहीर केलेले आहेत. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता नावं फक्त 9 शिल्लक राहिले आपल्याला. जास्त नाही ताप द्यायचा. सगळ्या गावात सांगणार आहे दादा, मी सगळीकडे सांगणार आहे. सारोळ्यातले बरेच आले असतील की आता इथं. हां, तेव्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, राहिलेली 9 नावं. भोसले परिवार आहे का इथं? भोसले परिवार, किरणजी, भोसले परिवार, भोसले परिवारांना याच्यात या अन्नदानात सहभाग घ्यायचा सांगा. हे सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट, ते काय म्हणतात बघ, ते महत्त्वाची गोष्ट आहे. कारण गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं वाचन करणाऱ्या साधकाला तुम्ही दिलेलं अन्नदान जाणार आहे. याकरता आपण यामध्ये सहभाग घ्या. तुम्हाला इथं स्कॅनर उपलब्ध आहे, पावती उपलब्ध आहे. बोला. बाळासाहेबजी मनोहरराव भोसले यांनी बाबांच्या स्मरणार्थ, मनोहररावजी भोसले बाबा यांच्या स्मरणार्थ 11,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. आम्ही त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. झालं, आता फक्त 8 नावं शिल्लक राहिलेत. तुम्ही देऊ शकताय. लाडक्या बहिणींनाही विनंती आहे, आपणही द्या, काय अडचण नाही. तुमच्यासाठी 5,000 दिले तुम्ही तरी चालतंय. तुम्ही 11,000 द्या, 5,000 द्या, जे शक्य असेल ते द्या. पण कमीत कमी आपण या चांगल्या कामात सहभाग नोंदवा. त्याचा योग्य असा उपयोग नक्की होणार आहे, एवढी मी विनंती करतो. 9130 671 671 या नंबरला फोन करून तुम्ही स्कॅनरही मागू शकता. आणि सगळ्यांना विनंती आहे, नंबर विजय मनोहर भोसले यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र गौरव दादा यांनीही 11,000 रुपये देण्याचं जाहीर केलंय. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. आता 7 नावं फक्त राहिलेत. आपण अधिकाधिक याचा विचार करा, जरूर सहकार्य करा अशी विनंती करतो. अजून ताटं काही वाढलेले नाहीत, तिकडं ताटं वाढलेली नाहीत. फक्त एवढीच एक विनंती करतो, शेवटचं वाक्य आहे का, तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांनाच काय करायचंय, मरायचंय. काय करायचंय? मरायचंय. फक्त माझी एवढीच विनंती आहे दादानो, अशा पद्धतीनं मरायचं बघा. असं मरायचं, आपण मेल्यानंतर श्रद्धांजली वाहणाऱ्या माणसांना खोटं बोलायची पाळी येणार नाही. बस एवढी काळजी घेऊन आपण मरावं, एवढीच प्रार्थना या प्रसंगी करतो. आणि या अन्नदानात सर्वांनी सहभाग घ्या. या दोघांनाही पिता पुत्रांना माझ्या वतीनं, वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार म्या पुरा. क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा. क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कमलदा हरि विठ्ठल श्री